शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुकीसाठी एकूण 60 जणांची यादी जाहीर केली। या यादीमध्ये अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळाल्याचं पाहायला मिळालं। या उमेदवारांना ठाकरेंनी स्वतः एबी फॉर्म दिले, त्यामुळे उमेदवाराचा आनंद गगनात मावत नव्हता। आता या 60 उमेदवारांपैकी असे काही उमेदवार आहेत जे 100% निवडून येतील। त्याचं कारणही तसंच आहे। या उमेदवारांनी आपापल्या प्रभागात स्वखर्चाने कामे केली आहे, तसेच त्यांच्या लोकांमध्ये जास्त प्रभाव आहे, त्यामुळे ते निवडून येण्याची खात्री 100% आहे। तर पाहूया ते 100% निवडून येणारे उमेदवार कोण आहेत ते। प्रभाग क्रमांक 1 मधून पहिल्या उमेदवार आहे फोरम परमार। या ठाकरेंच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या मानल्या जातात। अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना येथून तिकीट भेटणार होते व फोरम परमार या त्यांचा प्रचार करणार होत्या, पण तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर फोरम परमार यांना तिकीट मिळाले। तेजस्वी घोसाळकर यांच्या लोकांच्या मनात चीड निर्माण झाली, त्यामुळे फोरम परमार यांना स्थानिक लोकांचा पाठिंबा असल्यामुळे फोरम परमार या हमखास निवडून येतील। प्रभाग क्रमांक 2 मधून दुसऱ्या उमेदवार आहेत धनश्री कोलगे। धनश्री कोलगे या युवासेना कार्यकारिणी सदस्य आहेत, तसेच त्या आमदार वरुण सरदेसाई यांच्या त्या निकटवर्तीय मानल्या जातात, त्यामुळे त्या हमखास निवडून येतील। प्रभाग क्रमांक 3 मधून तिसऱ्या उमेदवार आहे रोशनी गायकवाड। रोशनी गायकवाड शिवसेना मीरा भाईंदर महिला संपर्क प्रमुख आहेत। त्यांनी आपल्या प्रभागात विविध विकास कामे केली आहेत, तसेच त्यांचा दांडगा जनसंपर्क या प्रभागात आहेत आणि त्या खासदार अनिल देसाई यांच्या निकटवर्तीय असल्यामुळे त्यांचा विजय येथे हमखास मानला जात आहे। प्रभाग क्रमांक 16 मधून चौथ्या उमेदवार आहेत स्वाती बोरकर। स्वाती बोरकर या अतिशय तरुण व उच्च शिक्षित उमेदवार आहे। त्यांनी आधीपासूनच आपल्या वार्डात जोरदार कामे केली आहे। त्यांच्या याच कामाच्या जोरावर त्या लोकांसमोर जाणार आहे। त्यांच्या कामामुळे त्या हमखास निवडून येतील। प्रभाग क्रमांक 40 मधून 5व्या उमेदवार आहेत सुहास वाडकर। सुहास वाडकर हे आमदार सुनील प्रभू व आमदार मिलिंद नार्वेकर यांचे खंदे समर्थक आहे व त्यांचा स्वतःचा आपल्या प्रभागात दांडगा जनसंपर्क असल्यामुळे ते हमखास निवडून येऊ शकतात। प्रभाग क्रमांक 54 मधून 6वे उमेदवार आहेत अंकित प्रभू। अंकित प्रभू हे आमदार सुनील प्रभू यांचे चिरंजीव आहे। अंकित प्रभू हे सुनील प्रभू यांचे चिरंजीव असले तरी त्यांनी आपल्या प्रभागात सुरुवातीपासूनच लोकांची कामे केली व त्या कामाच्या जोरावरच ते निवडणुकीला सामोरे जाणार आहे व प्रभाग क्रमांक 54 हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे। प्रभाग क्रमांक 60 मधून 7वे उमेदवार आहे मेघना विशाल काकडे। मेघना विशाल काकडे या ठाकरेंच्या अतिशय विश्वासू व निष्ठावंत कार्यकर्त्या आहेत। त्या सुरुवातीपासूनच ठाकरेसोबत एकनिष्ठ राहिल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली आहे। प्रभाग क्रमांक 61 मधून 8वे उमेदवार आहेत शेजल दयानंद सावंत। 30 वर्ष शिवसेना सोबत असलेले निष्ठावंत शाखा प्रमुख दयानंद सावंत यांच्या त्या कन्या आहे। दयानंद सावंत यांचा दांडगा जनसंपर्क या प्रभागात आहे। हा वार्ड महिलांसाठी राखीव झाल्यामुळे येथून शेजल सावंत यांना उमेदवारी देण्यात आली। आपल्या वडिलांच्या दांडग्या संपर्कामुळे शेजल दयानंद सावंत या हमखास निवडून येतील। प्रभाग क्रमांक 65 मधून 9वे उमेदवार आहेत सबा हारून खान। सबा हारून खान यांची जमेची बाजू म्हणजे त्या आमदार हारून खान यांच्या कन्या आहेत आणि आमदार हारून खान यांचा प्रभाग क्रमांक 65 हा बालेकिल्ला आहे, त्यामुळे सबा खान या हमखास येथून निवडून येतील। प्रभाग क्रमांक 117 मधून 10वे उमेदवार आहे श्वेता पावसकर। श्वेता पावसकर या आमदार सुनील प्रभू यांच्या अतिशय खंद्या समर्थक आहे आणि आमदार सुनील प्रभू यांचा प्रभाग क्रमांक 17 बालेकिल्ला असल्यामुळे श्वेता पावसकर या हमखास निवडून येतील। प्रभाग क्रमांक 123 मधून 11वे उमेदवार आहेत सुनील मोरे। सुनील मोरे हे आपल्या कामामुळे लोकांचे प्रिय असल्यामुळे त्यांचा येथे दांडगा जनसंपर्क आहे, केलेली कामे, त्यामुळे सुनील मोरे हे येथून हमखास निवडून येतील। प्रभाग क्रमांक 124 मधून 12वे उमेदवार आहे सकीना शेख। सकीना शेख या तरुण उद्योजक इम्रान शेख यांच्या मातोश्री आहे। इम्रान शेख हे आदित्य ठाकरे यांचे कट्टर समर्थक आहे। असे असले तरी त्यांनी घाटकोपर येथे गोरगरीब लोकांचे आपल्या वैयक्तिक निधीतून कामे केली आहे। स्वतः गरिबीतून मोठे झालेले इम्रान शेख हे सर्व धर्मात लोकप्रिय आहे। ते सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालतात, त्यांची कामे करतात। हा प्रभाग महिला राखीव झाल्यामुळे त्यांनी आपल्या आईला येथून उभ्या केल्या आहे। आपल्या स्वतःच्या कामाच्या जोरावरच त्या येथून हमखास निवडून येतील।
प्रभाग क्रमांक 164 मधून 13वे उमेदवार आहेत साईनाथ साधू कटके. साईनाथ साधू कटके हे युवा सेनेचे सदस्य आहेत. तसेच ते आमदार वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे यांचे जवळचे मानले जातात. असे असले तरी त्यांचा आपल्या प्रभागात दांडगा जनसंपर्क आहे, त्यामुळे ते हमखास निवडून येऊ शकतात. प्रभाग क्रमांक 191 मधून 14वे उमेदवार आहेत विशाखा राऊत. विशाखा राऊत या ठाकरेंच्या कट्टर निष्ठावंत आहेत. तसेच त्या रश्मी ठाकरे यांच्या अतिशय जवळच्या मानल्या जातात व त्यांच्या आपल्या प्रभागात दांडगा जनसंपर्क असल्यामुळे ते हमखास निवडून येऊ शकतात. प्रभाग क्रमांक 199 मधून 15वे उमेदवार आहे किशोरीताई पेडणेकर. किशोरीताई पेडणेकर या पूर्ण राज्याला परिचित आहे. त्या ठाकरेंच्या कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्त्या आहेत. त्या मुंबईच्या महापौर देखील राहिलेल्या आहे. त्यांनी कोरोना काळात अतिशय जिकरीचे काम करून रुग्णांना वाचवले आहे. त्यांचा पूर्ण मुंबईत दांडगा जनसंपर्क, केलेली कामे आणि माजी महापौर असल्यामुळे यावेळी त्या हमखास निवडून येतील. प्रभाग क्रमांक 206 मधून 16वे उमेदवार आहेत सचिन पडवळ. सचिन पडवळ हे ठाकरेंचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे व ते आमदार सुनील शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे ते हमखास या प्रभागातून निवडून येऊ शकतात. प्रभाग क्रमांक 225 मधून 17वे उमेदवार आहेत अजिंक्य धात्रक. अजिंक्य धात्रक हे आदित्य ठाकरे यांचे खंदे समर्थक आहे व त्यांच्या पाठिंब्यामुळेच प्रभाग क्रमांक 225 मधून निवडून येऊ शकतात. या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.